इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति अचेतिनं नगरं गतं मत्सलोहितालेपनं यत्थ जराजमच्चोच्च मनोमक्कोचौहितो दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सन्मार्ग बौद्ध धम्म सुगताच्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्यांच्या असीम त्याग भावनेनं श्रद्धेनं कुशल दातृत्वानं तुम्हा आम्हास मिळाले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण महान रत्नास त्रिवार अभिवादन करीत आहोत। वर्षावास धम्म पर्व 2026 मध्ये सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडपू यनबारा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे दैनंदिन धम्म देशनेसाठी उपस्थित धम्मसेविका महिला मंडळ सिद्धार्थ नगर उपस्थित उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून तथागताच्या महान दुःखमुक्तीच्या आर्य सिद्धांतास आपणा सर्वांसाठी धम्मदेशनेच्या स्वरूपात देत आहोत। आपण ती धम्मदेशना अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने श्रवण करावी। हे शरीर हाडांचे नगर आहे असा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्ती या ठिकाणी केलेला आहे। रूपनंदा जी थेरी आहे या रूपनंदा थेरीसाठी आजचा तथागत सम्यक संबुद्धांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा उपदेश आहे। आणि ठिकाण आहे जेतवन अनाथ पिंडाकाचं श्रावस्ती। राजकुमारी जनपद कल्याणी ही महाप्रजापतीची सून होती। पत्नी कोणाची आहे तर नंदची आहे। कपिलवस्तूमध्ये राहणारी ही जनपद कल्याणी आहे जिचं नाव आहे रूपनंदा आणि तिच्या सौंदर्यावरून हे तिला नाव मिळालेलं आहे जनपद कल्याणी। जनपद म्हणजे नगर आणि अशी तिच्यासारखी दिसणारी कोणती स्त्रीच नाही दुसरी। तर एवढी सुंदर असणारी ती स्त्री असल्यामुळे तिला जनपद कल्याणी म्हणायचे। नाव तिच्या रूपाला पाहून ठेवल्या गेलेलं होतं रूपनंदा। आपण पाहतो जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध कपिलवस्तूला गेले, कपिलवस्तूला गेल्यानंतर नुकतंच या नंदाचं लग्न झालं आणि त्याचा म्हणजे या रूपनंदाचा गृहप्रवेश होणार होता। म्हणजे ती घरी जाणार होती नवरी म्हणून आणि त्यावेळेस भगवान बुद्ध तिथे गेलेले आहेत। नुकतंच या दोघांचं लग्न झालं नंद आणि रूपनंदा यांचं आणि तिथे सगळं भोजनदान वगैरे झाल्यानंतर दानानुमोदन वगैरे झाल्यानंतर त्या नवीन नवरदेवाच्या हातामध्ये भगवंतांनी भिक्षापात्र दिलं। हो है ना, नाव होतं नंद। भिक्षापात्र त्यांच्या हातामध्ये दिलं। नवीन लग्न झालेला नवरदेव
भगवंताच्या मागे मागे भिक्षापात्र घेऊन चाल. आणि भगवंताने सुद्धा त्याला म्हटलं नाही की माझं भिक्षापात्र मला दे आणि तू तुझ्या बायकोजवळ जा, संसार कर, असं भगवंत काहीच म्हणले नाहीत. त्यांनी सुद्धा भगवंताला विनंती केली नाही की माझी पत्नी वाट पाहत आहे, तुमचं भिक्षापात्र तुम्ही घ्या आणि मला माझ्या संसाराला लागू द्या. नवीन नवरदेव भगवंताच्या मागे भिक्षापात्र घेऊन गेला, ते पुन्हा परत आलाच नाही, पुन्हा परत आलाच नाही. असं करता करता कपिलवस्तूचे सारेच लोक भगवंतानी भिक्खू किंवा भिक्खुनी केलेले आहेत. मग झालं असं की ही नवीन नवरी रूपनंदा, तिने एके दिवशी असा विचार केला, माझे वडील बंधू सिद्धार्थ गौतम 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि ते बुद्धत्व प्राप्त त्यांनी केलं. माझी आई महाप्रजापती गौतमी हिने सुद्धा जगातील पहिली भिक्खुनी होण्याचा सन्मान प्राप्त केला. मुलगा असावा तर सिद्धार्थ गौतमासारखा आणि मुलगा असावा तर भगवान बुद्धासारखा. जगातील पहिली भिक्खुनी म्हणून जो सन्मान तिला प्राप्त झाला, असं रूपनंदा विचार करू लागली होती. एक कुलता एक माझा वडील बंधू म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचा एक कुलता एक पुत्र नाव आहे राहुलाला सुद्धा भगवंतानी दीक्षा दिली. आणि या भलाढ्य मोठ्याच्या मोठ्या राजमहालामध्ये मी एकटी काय करू, है ना. तुम्हाला सगळ्यांना लेकरा बाळांमध्ये राहण्याची सवय लागलेली असते, है ना. मुलगी तिचा मुलगा किंवा मुलगी घेऊन घरी 8 दिवस आली, 10 दिवस आली ना, आणि ती गेल्यानंतर 8-10 दिवस तुम्हाला करमतच नाही. का करमत नाही? त्या गोतावळ्यात तुम्हाला राहायची सवय लागलेली आहे, त्या गोतावळ्यात तुम्हाला राहायची सवय लागलेली आहे. आणि म्हणून तो गोतावळा तुम्हाला हवा हवासा वाटतो. त्याचं कारण असं आहे की मनानं त्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि मन तिथं रमतं. कितीही दुःख झालं तरी त्या जवळच्या लोकांना पाहिल्यानंतर माणसाचं मन हलकं होतं, कारण मनुष्य त्या गोतावळ्यामध्ये रमलेला असतो. आणि ही सुद्धा गोतावळ्यामध्ये रमलेली आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच तिच्या मनातला तो विचार आहे. आणि अख्ख्या नगरामध्ये सर्वात सुंदर असणारी ती युवती आहे, नाव आहे जनपद कल्याणी रूपनंदा. विचार करू लागली, सारे तर गेले, आता एकटंच काय या राजमहालाला धरून बसायचं, मी पण जाते. एके दिवशी सगळा विचार केला आणि विचार करून जिथे भिक्खुनी संघ होता त्या भिक्खुनी संघामध्ये गेली आणि भिक्खुनी संघाला विनंती करून म्हणाली की मला त्या कपिलवस्तूच्या राजमहालामध्ये काही राहावंसं वाटत नाहीये, मी आपणास विनंती करत आहे की मला भिक्खुनी बनवा. ही गेली आणि तिने दीक्षा घेतली. पण झालं असं की तिला असं वाटत होतं की मी एकटी राहते या भीतीपुढे ती दीक्षित झाली होती. अशी काही भरपूर मनामध्ये श्रद्धा नव्हती, है ना. अशी काही प्रचंड मनामध्ये श्रद्धा नव्हती. हळूहळू दिवस निघू लागले. मोठमोठ्या भिक्खुनी सोबत ती चर्चा करायची, संवाद करायची, जमेल तेवढं ध्यान मनन चिंतन करून ती दिवस घालवत होती. जेतवनामध्ये सकाळीच लोकांची गर्दी. जिथे भगवंत आहेत तिथे किती लोक जात असतील, ना. भगवंताची वाणी ऐकण्यासाठी तुम्ही किती गर्दी करता. सात भगवंताचे प्रत्यक्षदर्शी प्रवचन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी किती असेल. त्या जेतवनाकडे सकाळी अशी लांबच्या लांब रांग लागायची. सगळ्याच्या हातात फुलं, मेणबत्त्या, अगरबत्त्या, माळा, सुगंधित दर्भ असं करून सगळे लोक सकाळी जायचे. आणि काही काही लोक उपोषण व्रताच्या दिवशी दिवसभर विहारात थांबायचे, संध्याकाळी यायचे. ही बघायची
तिच्याही आजूबाजूचे लोक, तिच्या दास दासी पूर्वीच्या, तर ह्या सुद्धा जात असताना ही बघायची की त्या बेचैन चित्तानं जायच्या. असंख्य मुखावरती असलेले प्रश्न घेऊन जायच्या. माणसाच्या चित्तामध्ये एखादा प्रश्न असला ना तर ते चेहऱ्यावर दिसतो. माणसाच्या चित्तामध्ये एखादं दुःख असलं ना ते चेहऱ्यावर दिसतं. माणूस समाधानी असला की तेही चेहऱ्यावर दिसतं. माणूस सुखी असला की तेही चेहऱ्यावर दिसतं आणि माणूस दुःखी असला तेही चेहऱ्यावर दिसतं. ही न्याहाळत होती. हिच्या अंतकरणातलं जे काय होतं ते चेहऱ्यावर दिसत नव्हतं, कारण ही सगळ्यात सुंदर होती. सुंदरतेमुळे तिचं दुःख लपलं जायचं. तिचं दुःख कोणतं होतं? तिचं दुःख असं होतं की ती दीक्षित झाली होती, पण दीक्षेप्रती तिच्या मनात श्रद्धा नव्हती, है ना? आणि मग तिने असं पाहिलं, असं निहाळलं की हे लोक जात असताना रडत रडत जात आहेत, क्रंदन करत जात आहेत. कोणी म्हणतंय की माझं अमुक गेलं, तमुक गेलं, असं झालं, हे झालं, माझा तोटा झाला, मला यांनी फसवलं, मला त्यांनी फसवलं, आणि माझ्यासोबत यांनी विश्वासघात केला, त्यांनी विश्वासघात केला, असे लोक चर्चा करत जात आहेत. दवाखान्याकडे जाणारे लोक कसे असतात? उड्या मारत जातात दवाखान्यात. लई पैसे झाले, चला डॉक्टरची जरा दानदक्षिणा देऊन देऊ, असं म्हणून जातात का लोक डॉक्टरकडे? बुद्ध डॉक्टर आहे जगातले, सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत. कोणाच्या ना कोणाच्या रे मनामध्ये दुःख आहे, खेद आहे, उद्वेग आहे, काय काय आहे, काय काय नाही, अशा चेहऱ्यानं लोक जात असताना ती बघायची आणि ते चेहरे निहाळत होती. तिला स्पष्टपणे जाणवत होतं की हे लोक दुःखी होऊन जात आहेत. पण संध्याकाळी किंवा भगवंताची देशना ऐकल्यानंतर, भगवंतांना वंदन केल्यानंतर, भगवंताच्या सहवासात राहिल्यानंतर जेव्हा लोक ते पुन्हा वापस यायचे तर ते हसत हसत यायचे. आणि भगवंताची देशना ऐकल्यानंतर, भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर, भगवंताची मंगल मैत्री मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो सुखाचा भाग होता तो विलक्षण पद्धतीनं झळकायचा, चमकायचे त्यांचे चेहरे. आणि येत असताना मस्त साधू 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 म्हणत यायचे आणि भगवंतासारखे या जगामध्ये कल्याणकारी कोणीच नाही असे लोक म्हणायचे. भगवंताच्या धम्मासारखा हितकारी सद्धम्म इथे कोणताच नाही असे लोक म्हणायचे. अरे भगवंताचा तो भिक्खू संघ, त्या संघासारखं कोणीच नाही असे लोक म्हणायचे. म्हणजे त्रिरत्नाची स्तुती करत ते लोक यायचे. ही ऐकायची रोज, ती रोज त्रिरत्नाची स्तुती ऐकायची. तिच्याजवळ आलं की लोक तेच सांगायचे. लोकांना माहित होतं ही भिक्खुनी झालेली आहे, पण हिच्या मनात बुद्ध धम्म आणि संघाप्रती काय तेवढी पाहिजे तेवढी श्रद्धा नाही आहे. एकदा ती त्रिरत्नाची स्तुती ऐकून 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 स्वतःच विचार करू लागली आणि स्वतःच विचार करताना स्वतःच्याच मनाला म्हणाली, अरे ते काय परके आहेत का बुद्ध? बुद्ध परके आहेत का? नाही. अरे बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे, वंशाचे, वेगवेगळ्या परंपरेला, वेगवेगळ्या विचारधारेला मानणारे ऋषी मुनी, महामुनी, संत महंत ही सारेच्या सारी येत आहेत आणि बुद्ध तर माझ्याच कुळातला आहे. मी का बरं जाऊ नये? पण पुन्हा मनाला विचारायची की मी एवढी सुंदर आहे. आणि भगवंत तर रूपाची निंदा करतात. शंका कुठे होती? रूपाची निंदा. रूपाची निंदा कोणालाच आवडत नाही, है ना? कशाही दिसणाऱ्या माणसाला
किंवा स्त्रीला तुम्ही म्हणा की आज तुम्ही लय सुंदर दिसताय, झालं झालं, कामच झालं. तिनं जर चहा ठेवलेला असती तर ती म्हणते बाई पोहे खाऊन जाय, आणि पोह्याच्या टायमाला गेले म्हणले बाई तू आज लय सुंदर दिसायली, ती म्हणते थांब जेवणच करून जाय. आहे का नाही? थोडस काहीतरी गोड खाऊनच जाय. आणि तेच जर म्हटलं एखाद्या तुम्ही स्त्रीला किंवा पुरुषाला आज काय जमलं नाही, आहे का नाही, त्याला जरी तुम्ही म्हटलं चहा ठेवते म्हणते साखरच संपली. त्याला जरी म्हटलं तुम्ही पोहे बनवते म्हणते दुकानच बंद आहे. रूपाची निंदा कोणाला आवडते? आणि ही तर जनपद कल्याणी होती. जनपद कल्याणीमध्ये, त्या जनपदामध्ये तिच्यासारखी दुसरी कोणीच नाही, तिच्या समान ती दुसरी कोणीच नाही. मनामध्ये हा एक प्रश्न होता की भगवंताच्या दर्शनासाठी गेले, भगवंताने तर सांगितलं रूप अनित्य आहे, हे रूप नश्वर आहे, हे शरीर नष्ट होणार आहे, तर मग कसं होईल असा विचार करू लागली. तरी एकदा तिने विचार केलाच. अनंत अनंत जन्माचे पुण्यकर्म आलेस कामाला. मनात असा विचार आला की भगवंत काय दुसरे तिसरे नाहीत, ते परके नाहीत, माझे वडील बंधू आहेत. आणि माझ्या बंधूंनी जर माझ्या रूपाची निंदा जरी केली तरी चालेल, पण भगवंताचं एकदा मात्र दर्शन घ्यायला जाईनच. संकल्प केला आणि जवळच्या सगळ्या भिक्खुनींना सांगितलं, आणि भिक्खुनीमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. साऱ्या भिक्खुनी एकमेकीला म्हणू लागल्या, अरे बघा बघा श्रद्धा आली कामास, श्रद्धा आली कामास. एवढ्या रूपावरती गर्व असलेल्या रूपनंदाला सुद्धा असं वाटते की भगवंताचं दर्शन घ्यावं जाऊन. किती सुंदर आजची गाथा आहे. हे उदाहरण तुम्ही दुसऱ्यांदा ऐकताय है ना. त्या भिक्खुनी समवेत गेली. फार मोठा भिक्खुनी संघ, फार मोठे उपासक उपासिका भिक्खू संघ भगवंताच्या धम्मदेशनेला गेले. जेतवनामध्ये सगळ्या भिक्खुनींनी आपापली जागा धरली. भगवंत उंच आसनावर बसलेले आहेत. सारे बुद्धाच्या आजूबाजूला लोक बसू लागले. भिक्खू भिक्खुनीची जागा पुढे भगवंताच्या जवळ. पण ही भगवंताच्या जवळ नाही गेली, एका कोपऱ्यात लपून बसली. एक कोपरा धरला. भगवंताची सरळ नजर आपल्याकडे येऊ नये म्हणून एका कोपऱ्यात लपून बसली आणि लपून चोरून ऐकू लागली होती. भगवंतानी पाहिलं. आता भगवंताला डोळे उघडून पाहायची गरज आहे. भगवंतानी जाणलं की आज रूपनंदा इथे आलेली आहे आणि या रूपनंदाला तिच्या अंतकरणामध्ये त्रिरत्नाबद्दल श्रद्धा जागृत करण्याचा आजचा दिवस आहे. भगवंतानी अतिशय सुंदर पद्धतीनं आपली धम्मवाणी सांगण्यास सुरुवात केली. भगवंताने काय डोळे उघडले नाही. भगवंत सांगत होते रूप अनित्य आहे, रूप अनित्य आहे. रूपामध्ये आसक्त होऊ नये. रूपामध्ये आसक्त झालेल्या माणसाला सद्धम्म समजत नाही. रूपामध्ये आसक्त झालेला मनुष्य भटकत राहतो. रूप म्हणजे काय? स्त्री आणि पुरुषाचंच रूप नाही, तर जे काही डोळ्यानं दिसते त्याला बुद्धाने रूप म्हटलेलं आहे. जे स्पष्ट दिसतं, म्हणजे त्याला चष्म्याची गरज नाही, ज्याला त्या सूक्ष्मदर्शिकेची गरज नाही, असं सरळ साध्या डोळ्यानं जे दिसतं तुम्हाला त्याला भगवंत रूप म्हणतात.
आणि त्या भुलवणाऱ्या रूपावरतीची आसक्त झालेली होती आणि म्हणून एवढे दिवस तिला बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी लागला. भगवंतानी हळूवार सुंदर पद्धतीनं रूपावरती प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि ती विचारात पडली की भगवंताने डोळे पण नाही उघडले. अशा ठिकाणी बसली होती की भगवंत तिला बरोबर दिसतील पण भगवंताला ती दिसणार नाही. विचार करू लागली होती की एवढ्या कोपऱ्यात मी बसलेलं पण भगवंताने डोळे उघडले नाही आणि भगवंत मलाच उपदेश देत आहेत, किती किमया आहे. भगवंतानी मनाची स्थिती जरा तिथे जाणली. मनाची स्थिती जाणल्यानंतर थोडीशी श्रद्धा तिच्या मनात जागृत केली. श्रद्धेशिवाय होत नाही. बुद्ध विहारात पहिल्याच दिवशी एखादी उपासक उपासिका आली आणि त्याला आपण अभिधम्म शिकवला तर उद्यापासून ते विहारात येतच नाही. तर त्याला वाटते की नाही भाऊ आपलं तेच बरं आहे, हे लय अवघड आहे. हळूहळू पहिले लोकांना दान शिकवायचं, मग शिलाच्या कथा सांगायच्या, शील शिकवायचं, मग समाधीचा अभ्यास सांगायचा, मग प्रज्ञेचा अभ्यास सांगायचा आणि मग धम्मशिबिराच्या माध्यमातून त्यांच्या चित्ताची एकाग्रता साधायची. ही कला आहे भगवंताची, धम्म शिकवण्याची कला आहे. भगवंत बरोबर माहित आहे भगवंताला की कोणाला काय द्यायचंय आणि इथं रूपनंदाला काय द्यायचं ही भगवंत बुद्धांना माहित होतं. भगवंत शिकू लागलेले आहेत सगळ्या लोकांना. शांत बसून लोक ऐकतायत, प्रत्येकाला एक एक शब्द समजू लागलेला आहे. आणि ते भगवंताचे अनित्याचा बोध ऐकत ऐकत थोडीशी भानावर आली आणि मनात विचार चालूच होता की आता भगवंत काय बोलतील, आता भगवंत कोणता उपदेश देतील. भगवंतांनी पुढे उपदेश द्यायला सुरुवात केली. भगवंत म्हणाले, या 5 उपादान स्कंदानी मनुष्याचं शरीर बनलेलं आहे आणि त्यामध्ये पहिला जो स्कंद आहे त्याचं नाव आहे रूपस्कंद. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदाचा समूह असलेलं हे शरीर आहे. या 5 उपादान स्कंदांनी बनलेल्या शरीरावर आमचं मालकीचा अधिकार कोणताच नाहीये. आम्ही या शरीराचे मालक आहोत का? तर उत्तर आहे नाही. आम्ही या शरीराचे फक्त राखणदार आहोत. या शरीराचा मालक कोण आहे? या शरीराचा, या 5 उपादान स्कंदाचा मालक आहे मन. आम्ही त्याच्या हातातले भावले आहोत. आमच्या शरीर आमच्या ताब्यात नाहीये, आमचं रूप आमच्या ताब्यात नाहीये. आणि जर आमचं रूप आमच्या ताब्यात असतं, भगवंत तिथे उपदेश देत आहेत, जर आमचं रूप आमच्या ताब्यात असतं तर आमच्या चेहऱ्यावरती आम्ही सुरकुत्या पडू दिल्या असत्या का? आमचे केस आम्ही पांढरे होऊ दिले असते का? आमचे दात आम्ही पडू दिले असते का? आमचं वय आम्ही जास्त होऊ दिलं असतं का? उत्तर आहे नाही. समजलं. आता मात्र डोळे उघडले. भगवंताला माहित होतं. आता तर थोडीशी श्रद्धा जागली बुद्ध धम्म संघाविषयी. आणि हेच ते ठिकाण आहे, हाच तो वेळ आहे की आज रूपनंदाला रूपाप्रती तिच्या मनात असलेली आसक्ती नष्ट करायची म्हणजे करायची. रूपनंदापेक्षाही सुंदर असं एक रूप भगवंतानी भगवान बुद्धाच्या बाजूला उभं केलं. वय वर्ष 20. आणि ते रूप तथागत सम्यक संबुद्धांना हवा घालत होतं. विलक्षण अशी प्रसन्नता त्या चेहऱ्यावरती होती.
ही लपून ऐकू लागली होती. गोरी होती, सुंदर होती, पण रूपावरती पाहिजे तसं तेच नव्हतं. हा मनातलं दुःख लपवत होतं रूप. कांती गोरी असल्यामुळं मनातलं दुःख लपत होतं. पण तिने त्या रूपाकडे पाहिलं. ते रूप होतं 20 वर्षाचं. आणि मनात विचार केला तिच्याकडे पाहिल्याबरोबर, अरे काय हे रूप, आणि काय त्या रूपाच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता, किती सुंदर ही. तरीही भगवंताला हवा घालू लागली. कारण काय? मी तर भगवंताच्या आतापर्यंत जवळही नाही गेले. भगवंताला मी माझं तोंडही दाखवलं नाही. भगवंताला वंदनही केलं नाही. त्यांना कधी भोजनही वाढलं नाही. का? कारण माझ्या मनात असा प्रश्न आहे की भगवंतानी मला पाहिल्याबरोबर भगवंत सुरू होतील की रूप हे अनित्य आहे, रूप हे नश्वर आहे, ते कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. आणि रूपाबद्दल मला प्रचंड आसक्ती आहे, म्हणून मी भगवंताजवळ गेलीच नाही. पण माझ्याही पेक्षा चौपटपटीनं सुंदर असलेली ही रूप, ही भगिनी, भगवंत अनित्याचा बोध साऱ्या लोकांना करून देत आहेत, तरी भगवंताची ती सेवा करते. आणि काय तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, कारण काय? ध्यानावर आली, बघू लागली. बघता बघता भगवंताने थोड्या वेळात त्याच रूपाला 40 वर्षाचं बनवलं. हा तथागत सम्यक संबुद्धाचा अज्ञानी लोकांना धम्मपथावर आणण्यासाठी अनित्याचा धम्म प्रयोग आहे. चाळीस वर्षाची झाली. मग बघू लागली, अरे 20 वर्षाचं हे तरुण रूप, ही तरुण मुलगी लावण्यवती होती. 40 वर्षाची झाल्याबरोबर शरीरामध्ये थोडासा बदल झाला. हळूहळू भानावर येऊ लागली. भगवंताने थोड्या वेळात 60 वर्षाचं केलं त्या रूपाला. आता 20 वर्षाचं रूप 40 वर्षाचं झालं, 40 वर्षाचं रूप 60 वर्षाचं झालं, आणि 60 वर्षाच्या रूपामध्ये स्पष्टपणे बदल जाणू लागला. केस पांढरे झाले, चेहऱ्यावर हलक्याशा सुरकुत्या येऊ लागल्या. भगवंताने तेच रूप पुढे 80 वर्षाचं केलं. आता तर रूपावरती स्पष्ट लक्षणं दिसू लागले. आता थोडीशी मान झुकली, हातात काठी आली. भगवंताला हवा घालणारी एकेकाळची 20 वर्षाची तरुणी आता कमरेतून खाली वाकली आणि वाकल्या वाकल्या झालत होती. भगवंतानी पुढे 80 वर्षाच्या रूपाला 100 वर्षाचं केलं. आणि 100 वर्षाचं रूप ते झालं रे झालं की मग नुसता हाडांचा पिंजरा दिसू लागला होता. आणि त्या हाड्याच्या पिंजराच्या हातात होती काठी. रूपनंदानं पाहिलं. रूपनंदानं पाहिल्याबरोबर रूपनंदा तटकन उठली. एकेकाळी भगवंताच्या दर्शनासाठी घाबरणारी रूपनंदा आता तिच्या मनात कशाचीही भीती नव्हती. रस्ता करत 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 जिथे भगवंत होते तिथे आली आणि बाजूचे पुष्प घेऊन भगवंताच्या चरणावरती टाकले. भगवंताला त्रिवार अभिवादन केलं आणि भगवंताला क्षमा मागितली की भगवान माफ करा. आतापर्यंत मी माझ्या रूपावर गर्वित होते आणि म्हणून मला एवढा सुज्ञ अनुपम सद्धम्म नाही समजला. पण आता असा निश्चय करते
की या अनित्याच्या बोधातून जोपर्यंत अर्हत होणार नाही तोपर्यंत हा समाधीचा, ध्यानाचा आणि चिंतनाचा मार्ग सोडणार नाही, असा सम्यक संकल्प करून मग मात्र खूप चाणाक्ष पद्धतीनं कामाला लागली आणि पुढे तिने सर्व दुःखातून मुक्तीचा मार्ग मिळवला. अशाच तऱ्हेनं आम्ही सुद्धा भगवंताची वाणी लक्षात घेऊन आमच्या रूपाप्रती असलेली आमच्या चित्तातली आसक्ती नष्ट करून महान अशा तेजोमय धम्म साधनेमध्ये स्वतःला लीन करता आलं पाहिजे. धम्म साधनेमध्ये लीन होणारी उपासक उपासिका ती दिसायला कशीही असो, तो दिसायला कसाही असो, पण धम्म साधनेद्वारे त्याच्या चेहऱ्यावरती तेज मात्र झळकत असते. आणि म्हणून त्या तेजासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. या रूपासाठी कामाला लागून काही फायदा नाही, कारण ते रूप माझं नाहीच आहे. भगवंत किती रूपवान होते. का बरं होते भगवंत रूपवान? अहो, भगवंत रस्त्यानं जात असताना लोक भगवंताच्या रूपाची प्रशंसा करत असताना थांबत नव्हते. अरे किती हा तेजोमय महापुरुष जातोय. ज्या तेजोमय महापुरुषाच्या शरीरावरती 32 लक्षणं आहेत, स्पष्ट दिसणारे लक्षणं किती आहेत? 32 आहेत. आणि या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या तथागत सम्यक संबुद्धांना पाहिल्याबरोबर लोक फक्त प्रशंसाच करायचे. ज्यांनी भगवंतांना कधी पाहिलं नाही ना, असे लोक भगवंताची प्रशंसा ऐकून यायचे. आणि असे बरेच लोक आलेले आहेत की जे फक्त भगवंतांना बघण्यासाठी आले होते. असे बरेच आहेत संख्येनं. याचं त्याचं ऐकून, याचं त्याचं ऐकून मनात विचार आला की चला भगवंत दिसतात कसे, एकदा तर बघू तो या, मग पुढे बघू काय करायचं. पण भगवंताच्या सहवासात आले आणि पुन्हा घरी गेलेच नाही, असे बरेच लोक आहेत. आणि म्हणून तिच्याही लक्षात आलं की मी ज्या रूपावरती आसक्त होते, या माझ्याही रूपापेक्षा भगवंताजवळ असलेलं जे रूप आहे हे किती 32 लक्षणं आणि 80 उपलक्षणांनी युक्त असलेले भगवंत आहेत. माझ्यापेक्षाही किती सुंदर आहेत, माझ्याहीपेक्षा सुंदर आहेत. त्यांच्या अवतीभोवती प्रकाशाचा लखलखाट आहे. असं वाटते की या हजारो लोकांमध्ये जणू काही आकाशातून सूर्य अवतरलेला आहे. एवढा आलोक आहे, एवढा प्रकाश आहे, एवढी शांतता आहे. आणि हे पाहून मंत्रमुग्ध झाली. प्रचंड श्रद्धेचा ओघ वाहू लागला चित्तातून. भगवंताने तो अनित्याचा प्रयोग दाखवला. आली पुढे, वंदन केलं, क्षमा मागितली आणि शपथ घेतली, सम्यक संकल्प केला की जोपर्यंत अर्हत होणार नाही तोपर्यंत ध्यान, साधना, मनन, चिंतन सोडणार नाही. आणि अशाच स्वरूपात ती कामाला लागली. तेव्हा भगवंतानी या धम्मगाथेचा उपदेश केलेला आहे. भगवंतानी त्या काळी, त्यावेळी जेतवनातील त्या रूपनंदेला भानावर आणण्यासाठी, तिच्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाबद्दल न डगमगणारी श्रद्धा जागृत करण्यासाठी आणि तिने ध्यान मनन चिंतन करावं या उद्देशाने तिला रूपाबद्दल जागृत करणारी ही धम्मगाथा बोललेली आहे. ही धम्मगाथा वर्ग 11वा जरा वर्गामध्ये आहे. जरा वर्गातील गाथा क्रमांक ही 5 आहे आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 150 आहे. ती गाथा कोणती आहे हे आपण सजग पद्धतीनं जाणण्याचा प्रयत्न करूया. अठ्ठीनं नगरं कथं
मस्सलोही तलेपनं यत्थ जराच मच्चुच मनो अर्थ, हे शरीर हाडांचे बनलेले नगर आहे, मांस आणि रक्ताने पोतलेले आहे, ज्याचा आत जरा मृत्यू, अभिमान, द्वेष दडलेले आहेत. भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीनं रूपाचं तिथे वर्णन केलं आणि या शरीरामध्ये बनलेले जे काही अनित्याचे घटक आहेत त्या अनित्याच्या प्रयोगाद्वारे त्या रूपनंदाला हे सगळं व्यवस्थितपणे समजून सांगितलं आणि ती भानावर आली, ती ध्यानावर आली. त्या रक्त आणि मांसाने लेपलेल्या, निसर्गाने रंगवलेल्या शरीराप्रती आसक्त न होता शुद्ध चित्त, जागृत चित्त ठेवून आपण त्या मुक्तीच्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तोच मुक्तीचा मार्ग तुम्हा आम्हाला शरीराबद्दलची आसक्ती नष्ट करण्यास सांगतोय. तो मुक्तीचा मार्ग म्हणजे भगवंताची वाणी आहे, धम्मपदाची वाणी आहे आणि बुद्धाचा धम्मोपदेश आहे. या सर्व पवित्र बुद्ध वचनाने आपल्या साऱ्यांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करीत आहोत. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा धम्म संस्कार इथेच संपन्न करूया.